भाऊ आणि मुख्यमंत्री यांचा एकत्रित हेलिकॉप्टरमधून प्रवास झालेला आहे. करुणा शर्मा नेहमी विरोधात बोलतात, तुम्ही भाऊ म्हणून उल्लेख करता, कसं बघताय? माननीय ओबीसींचे भटक्या विमुक्तांचे नेते श्री धनंजय मुंडे साहेब, त्याचबरोबर श्रद्धेय देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे माय चीफ मिनिस्टर. तुम्हाला सांगायचं हे आहे, माझे मित्र म्हणून पण उल्लेख केला. मी काय सांगत आहे तुम्हाला की ज्या प्रकारे माननीय धनंजय मुंडे साहेबांना जाणून बुजून ते काय धस फस कोण कोण लोक होते त्यांनी टार्गेट केलं जस्ट भटक्या विमुक्तांचे नेते म्हणून. पण आजचं मला वाटतं कार्यक्रमाचं जे औचित्य आहे, भगवान बाबांच्या म्हणजे पावन ठिकाणी म्हणजे पुण्यतिथी निमित्ताचा कार्यक्रम आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की भगवान बाबा हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतले समकालीन त्या काळातले कालखंडातले मागच्या पुढच्या हे संत आहेत आणि ते असे संत आहेत की ज्या संतांनी स्वतःवर म्हणजे किती म्हणजे यातना सहन करून घेतल्या, लिंगछेदनापर्यंत त्यांनी यातना सहन केल्या. वंजारी समाजापुरते ते मर्यादित नाहीत, तर तमाम बहुजनांसाठीचे ते हे आहेत, मार्गदाते आहेत. आणि त्या निमित्तानं मी माननीय धनंजय मुंडे साहेबांना, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, पंकजाताईंना, अजित पवारांना, त्याचबरोबर एकनाथ शिंदेंना, सगळ्यांना मी विनंती करत आहे की 1000 एकर भगवान बाबांच्या नावे विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करून देशामध्ये एकही संत साहित्यासाठीचं विद्यापीठ नाही आहे, ते विद्यापीठ झालं पाहिजे. ही माझी मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. धनंजय मुंडे साहेबांना ही मागणी सांगितलेली आहे आणि आज मी त्या बाबतीतलं ट्विट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेब आणि मुख्यमंत्री महोदय यांचं कार्य चांगलंच आहे. क्रिटिसिझम होत असते, तो लोकशाहीचा भाग आहे. याचा अर्थ माणसं छोटी होत नसतात, खुजी होत नसतात. जी माणसं म्हणजे खोटं बोलतात ती पडद्याआड जातात, काळाआड जातात. ते आपण बीडमध्ये पाहिलेलं आहे. बीड परळी नेहमी चर्चेत असलेले शहर आहेत किंवा जिल्हे आहेत. अजितदादांनी बजरंग सोनवणेंना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं होतं. आता सीएम म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी डीएमला म्हणजे धनुभाऊला बसवलं. चर्चा तर होणार ना? नाही, मला एक सांगा, बजरंग सोनवणे हे एका समाजाचे आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते मराठा आहेत, बरोबर? ऐका ना, मी मराठा आहेत ना, पण तेच हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतात का? आमचे भटक्या विमुक्ताचे, आमच्या हाडामासाचे, आमचे धनंजय जर हेलिकॉप्टरमध्ये बसले तर एवढा काय त्रास झाला? हेलिकॉप्टरमध्ये बसले पाहिजेत, प्रायव्हेट जेटने गेले पाहिजेत. हीच भगवान बाबाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. आणि लवकर धनंजय मुंडे मंत्री झाले पाहिजेत, अशी तमाम बहुजनांची, वंजारी समाजाची, आमच्या एकूण विद्यार्थ्यांची, एकूण सुज्ञ नागरिकांची ती मागणी आहे.